जावं लागणार आहे। ज्या कार्याकरता मी आलेलो आहे ते कार्य पार करण्याकरिता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। भगवंतांनी जे गीतेमध्ये सांगितलं ठेवलेलं आहे ते कार्य मला या ठिकाणी जाऊन करावंच लागणार आहे। आवडलं भगवंतांनी स्वतःला आणि हळूहळू भगवान त्या रथामध्ये चढायला लागले। चढले चढले भगवान कृष्ण परमाही भावुक झालेले आहे। रथात चढले महाराज भगवान आणि भगवान ज्या वेळेला रथात चढायला लागले एकच दाहो सगळ्या गोकुळामध्ये पसरलेला आकांत करायला लागले। अरे दुष्टा कंसा माझ्या भगवंताला नेऊ नको नको नेऊ भगवान वृंदावनातले आमच्या सगळ्यांना तू एवढं दान दे आमच्याकडून हा परमात्मा तू काढून देऊ नको एवढं वरदान दे। हात जोडले सर्वांनी कर जोडून विनती सुत कर जोडून विनती सुत हरी वचना सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू अरे आठवा तो गोकुळातला प्रसंग हात जोडलेले सर्वांनी आमच्या भगवंताला नेऊ नको रडायला लागले सगळे। एवढं वचन आम्हाला एवढं ऐकून नंद महाराज सुद्धा रडायला लागले। वसुदेवाला येऊ लागलेला आहे नंद महाराजांना। यशोदा मैया रडायला लागलेली आहे सगळं गोकुळ त्या ठिकाणी रडायला लागलं। माय बाप ही
सगळ्या गवळणी रथा पुढे खाली पडलेल्या अक्रूरा, तुला जर देवाला न्यायचे ना, आम्ही समोर रस्त्यामध्ये पडलेलो आहोत. आमच्या अंगावरून तो रथ घेऊन जा आणि आम्हाला गतप्राण करून जा. रडून रडून सगळी धरणी भिजून गेलेली आहे. दैवीच्या उदकाने भिजली धरणी. आता मात्र देवाला हे सहन झालं नाही. आता मला हा शोक आवडला पाहिजे. भगवंतालाही वाटायला लागलं आणि भगवान त्या ठिकाणी अक्रूराला बनायला लागलेले. देव बोले भगवंताचा रथ त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. भगवंतांनी सांगितलं, अक्रूरा, ताबडतोब हा रथ आता इथून ने. मला सुद्धा हा वियोग या ठिकाणी सहन होणार नाहीये. या गोपींच्या शोकाशी न पहावे मजशी. एका जनार्दनी रथ गेला निघून. काय दृश्य असेल पहा. आणि ज्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी गोकुळामधून निघून गेले, सुन्न 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 गोकुळ वाटायला लागलं. एखादी महान व्यक्ती आपल्याकडे गावातून निघून गेल्यानंतर जसं दुःख होतं ना, तसं गोकुळ त्या ठिकाणी शोक करायला लागलेला. सुनी सुनी वाटे तुझी, भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. कुब्जेवर कृपा केलेली आहे. वाकड्या अंगाची असणारी ती कुब्जा, तिचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. काय सांगावं महाराज, ही वेळ संपत लागलेली आहे, संपू लागलेली आहे. खूप खूप काही सांगण्यासारखं आहे, पण काय करावं, ही घड्याळ थांबत नाही. घड्याळ सारखी पळते. असं वाटतं एकदा एकदा हे सगळं जग थांबावं, सगळ्या घड्याळी बंद पडाव्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे शरीर सारखं चरित्र सांगत राहावं. असं हे दिव्य चरित्र आहे. भगवंतांनी सगळ्यावर कृपा केलेली आहे. धनुष्य भंग केला, सगळ्या दुष्टांचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. जे मोठे मोठे बलवान त्या ठिकाणी उभे केले होते, त्या आखाड्यामध्ये भगवान शिरले, सगळ्यांचा उद्धार केला, आखाड्यात प्रवेश केलेला आहे. चानूर मुष्टिक मोठे मोठे बलवान त्या ठिकाणी उभे केले होते, त्यांचा सुद्धा उद्धार भगवंतांनी केला. आणि धावत धावत कंसाकडे आलेले आहेत भगवान. त्याला फरफटत खाली ओढून आणलं आणि कंसाच्या छातीवर एक लाथ भगवंतांनी दिली.
ज्या कार्यासाठी माझा भगवान अवतार घेतला होता ते कार्य भगवंतांनी संपन्न केलं आणि पृथ्वी एवढा भार देऊन त्या कंसाचा वध भगवंतांनी केला. गोपाल कृष्ण भगवान की कंसाचा उद्धार भगवंतांनी केलेला आहे. पुढे भगवान बलराम आणि गुरुकुलामध्ये प्रवेश केलेला आहे. दिव्य असणारे सद्गुरू सांदीपानी ऋषी यांच्या आश्रमामध्ये भगवंतांनी सगळं काही अध्ययन केलं. काय येत नव्हतं भगवंताला. सगळ्या ज्ञानाचा सागर असलेला तो परमात्मा तरी सुद्धा तुम्हा आम्हाला शिकवण्याकरिता गुरुची सेवा कशी करावी हे सांगण्याकरता भगवंतांनी सद्गुरूंपुढे नतमस्तक व्हावं, त्यांची सेवा करावी आणि सगळं शास्त्र भगवंतांनी त्या ठिकाणी शिकून घेतलं. बलराम दादा सुदामदेव त्या ठिकाणी आश्रमामध्ये सद्गुरूंची सेवा करत करत सगळं शास्त्र अध्ययन त्या ठिकाणी भगवंतांनी केलं. अशा बऱ्याच लीला भगवंतांनी केलेल्या आहेत. भगवान मोठे झाले आणि दादाला विचारलं, बलराम दादा आपण ठरवलं होतं तुम्ही मोठे भाऊ आहात, मी तुमचा लहान भाऊ आहे, मग आता काय करावं? आता आपला विवाह संपन्न झाला पाहिजे. आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे, असं म्हणून बलराम दादाला सांगितलं आता तुमचा विवाह संपन्न झाला पाहिजे. मग अगोदर बलराम दादाचा विवाह त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अनेक दिव्य चरित्र भगवंताचं आहे. द्वारकेमध्ये समुद्रामध्ये द्वारका भगवंतांनी निर्माण केली. मोठे झालेले आहेत भगवान परमात्मा आणि त्या द्वारकेचा राजा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसलेला आहे. सगळ्या गोपाळांना मोठा आनंद झाला. महाराज गड्यांनो राजा की रे झाला कृष्ण सिंहासनी बसला, सिंहासनी बसला, सिंहासनी बसला. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. सगळ्या गोपाळांना आनंद झालेला आहे. अनर्थ देशाचा राजा श्रीमान रेवत महाराज, अनर्ताधिपती श्रीमान रेवतो रेवती सुतान, ब्राह्मणा चोदित प्राद बलायेती पुरोदितम. रेवत राजानं आपली रेवती असणारी कन्या बलराम दादाला त्या ठिकाणी दिलेली आहे. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं तो विवाह त्या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये संपन्न झालेला आहे. मग ही लक्ष्मी मातेनं कुठे अवतार घेतला होता? महाराज भीष्मक असणारे विदर्भ देशाचे अधिपती, महान मोठे राजे असणारे, त्याला 5 पुत्र होते महाराज आणि एक सुंदर कन्या असणारी त्या भीष्मक राजाला. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली हे 5 भाऊ रुक्मिणीचे. आणि सुशील असणारी, सुंदर असणारी, प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार असणारी ही रुक्मिणी. महाराज त्या रुक्मिणीचं काय सौंदर्य सांगावं. लहानपणापासून तिनं आपल्या कृष्ण परमात्म्याला वर म्हणून
मनामध्ये ठसवून ठेवलेलं आहे. सौंदर्य, पराक्रम तिने भगवंताचे ऐकलेले आहेत, गुण ऐकलेले आहेत, वैभव ऐकलेलं आहे भगवंताचं, आणि निश्चय करून टाकला या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मी दुसऱ्याचं वरण करणार नाही, तोच माझा पती परमेश्वर असेल. भगवंतांनीही रुक्मिणीचं सौंदर्य त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. बुद्धी, लक्षण, उदारता, सौंदर्य अद्वितीय असणारी ही रुक्मिणी माता, आणि तिच्याशी विवाह करण्याचा भगवंतांनीही निश्चय केला. मग काय झालं? रुक्मिणी माता तारुण्यामध्ये आलेली आहे. सगळ्यांनी ठरवून टाकलं रुक्मिणीचा विवाह झाला पाहिजे. रुक्मिणीच्या काही बांधवांना वाटायचं आपली रुक्मिणी शिशुपाळाला द्यावी, काहींना वाटायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्यावी. असं तसं या ठिकाणी होत असते. आई वडिलांना काळजी असते आपल्या मुलीची, नाही का? मुलगी एकदा तारुण्य वयामध्ये आली, आई वडिलांना सारखी चिंता वाटत असते. हिचा वर कसा असेल, हिचा पती कसा असेल, हिचं सासर कसं असेल, हिला सुखकर असेल की नाही, सासू सासरे कसे असतील, पतिराज कसे असतील, देर कसे असतील, नंदा कशा असतील, सारखी चिंता वाटत असते. तशी रुक्मिणीची त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली, आणि मग ठरलं शिशुपाळाला द्यायची आपली रुक्मिणी. सगळं ठरलं महाराज. रुक्मिणीला वाईट वाटायला लागलं. रुक्मिणीला हे वृत्त समजलं, अतिशय उदास झाली महाराज, दुःखी झाली. आणि मग आता काय केलं पाहिजे? एका ब्राह्मणाला बोलवलं आणि सुंदर एक पत्र लिहिलेलं आहे, आणि ते पत्र ब्राह्मणाच्या हातामध्ये नेऊन ठेवलं. तुम्ही काय करा, आत्ताच्या आत्ता द्वारकेला जा आणि हे पत्र माझं भगवंताला त्या ठिकाणी देऊन या. ब्राह्मण दरमजल करत त्या ठिकाणी द्वारकापुरीमध्ये पोहोचलेला आहे. महाराज द्वारपालाने ब्राह्मणाचं स्वागत केलं. राजमहालामध्ये घेऊन गेलेले आहेत. मोठ्या सिंहासनावर भगवंत त्या ठिकाणी बसलेले आहेत. ब्राह्मणांचे भक्त असणारे, संत महात्म्यांचे गुरुचरणाची सेवा करणारा माझा कृष्ण परमात्मा संताला पाहिल्याबरोबर बोलून आणलं आणि आपल्या आसनावर बसवलं. राजानंही कसं वागावं हे चरित्र भगवंतांनी आपल्याला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. संत महात्म्याची सेवा कशी करावी, भगवान त्याचे हातपायचे पाहायला लागलेले आहेत, विचारायला लागलेले आहेत. हे थोर ब्राह्मण, तुम्ही नेहमी संतुष्ट असता, काय चाललेलं आहे, सगळं चांगलं आहे ना? सगळी सेवा केल्यानंतर भगवंतांनी विचारलं, तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे सांगा. त्यावेळेला त्या ब्राह्मणांनी रुक्मिणी मातेनं दिलेलं पत्र भगवंताच्या हातामध्ये दिलेलं आहे. स्वतः भगवंतांनी ते वाचलं नाही महाराज, ब्राह्मणाला वाचायला लावलं. आणि भगवान परमात्मा ते पत्र ऐकायला लागलेले आहेत. काय लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये? सुंदर पत्र रुक्मिणीनं पाठवलेलं आहे. रुक्मिणोवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर श्रवणकान्ते निर्विषा कर्णविबर्हे अंगतापं रूपं दृशां दृशिमताखिलार्थलाभं त्वयच्युता विशति चित्तपत्रमन्ये. काय सुंदर लिहिलेलं आहे रुक्मिणीनं, ऐका. हे त्रिभुवन सुंदरा, तुमचे गुण आमच्या भक्ताच्या कर्ण हृदयामध्ये घुसत असतात, प्रवेश करतात, आणि तुमचं गुण सौंदर्य ऐकल्यामुळे आमचे त्रिविध ताप त्या ठिकाणी दूर होत असतात. भगवंता,
आपलं सौंदर्य गुण ऐकून या ठिकाणी माझी तुमच्यावरती भावना आहे. संकोच सोडून माझ्या चित्तानं तुमच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे भगवंता. जशी एखादी सिंहाची शिकार एखाद्या लांडग्यानं जशी पळून न्यावी, तसा हा शिशुपाळ मला नेण्याकरता त्या ठिकाणी टपलेला आहे भगवंता. आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही काय करा, मला या ठिकाणी आणून घेऊन जा. असं दिव्य एक 5-7 श्लोकाचं पत्र रुक्मिणी मातेनं पाठवलं. हे जगातलं सर्वात प्रथम असणारं प्रेमपत्र आहे. जगात सर्वात पहिल्यांदा प्रेमपत्र जर कोणी पाठवलं असेल तर ते रुक्मिणी मातेनं काय लिहिलं होतं त्याच्यात? भगवंताचे गुण, सौंदर्य, औदार्य. आताही पत्र पाठवता, ते व्हॉट्सअपवर बोलता, पिल्लू जेवलास का, खाल्लास का, पिल्लास का. हे पत्र हे आमचे असले कार्टे. एक पोरग त्या ठिकाणी लिहू लागलं त्या मोबाईलवर, पिल्लू हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर रडू पाठव. ती तिकडून म्हणली, घसकटा भांडे घासाले खरकट पाठवू काय म्हणली, खरकट. हे असले आमचे पत्र. हे रुक्मिणीचं पत्र आहे महाराज, दिव्य असणार. भगवंतांनी ते ऐकलं आणि सगळ्या द्वारपाळांना सांगितलं, ताबडतोब रथ सज्ज करा, आपल्याला रुक्मिणीला आणायला कर त्या ठिकाणी जायचं आहे. सुंदर त्या ठिकाणी दारुकानं रथ सजवला. भगवान निघाले महाराज. पुत्र प्रेमामुळे इकडं भीष्मक राजा आपली कन्या शिशुपाळाला देण्याकरता दिवस ठरलेला आहे, लग्न ठरलं, तिथी ठरली, हळद लागलेली आहे. तिकडं सज्ज ठेवा. सुंदर अशा प्रकारच्या लग्नाचा सोहळा चाललेला आहे. पहिले लग्न किती दिवसाचे होत होते? 5 दिवसाचे. तिरुमल महाराज सांगायले आमचे. हळद किती दिवसाची होती? 5 दिवसाची. सुंदर पहिलं बैलगाड्या सजवून नटून धटून त्या ठिकाणी जायचे. बैलगाडी होते. एक बैलगाडी. तुम्ही कशात गेलते सांगा की? लाजू नका हो, सांगा. कोणतंही सांगा, दोन्ही पैकी. असं काय? हा, सुंदर बैलगाड्या. पहिलं 5-5 दिवस लग्न चालायचे. त्या बैलगाडीला बैल जुंपायचे, झुली जुंपायच्या, सगळं वराड त्या बैलगाडीमध्ये बसायचं. पूर्वीचे हे लग्न सुंदर. बैल कोणत्या रंगाचे होते? तिरुमल महाराज सांगा, बोला नका, माहीत नाही मला, सांगा कोण्या रंगाचे होते? हा, तांबडे आणि ढवळे. काय बघा, तवाचं ध्यानात आहे अजून. चांगलं ध्यानात. भैया
सुंदर अशा प्रकारचं ते पूर्वीचा काळ सांगितलं महाराजांना. डवळे बैल होते. सावणामध्ये मनालाच चाललाय का वडील? तवाचा अजून ध्यानात आहे, आमच्या लक्षात आहे की नाही पूर्वीचे लग्न कसे होते. आता या असे लग्न राहिले नाही. आता एका घंट्यात जिकडी तिकडी वराड आला 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 म्हणले लग्न लागलं गेलं वराड. त्या लॉकडाऊन मध्ये लग्न अहो रात्री लावले, रात्री पहाट 3 वाजता 4 वाजता गेटकीन लग्न. लॉकडाऊनचे लग्न. एक जण लॉकडाऊनचं लग्न लावायला गेला सकाळी लवकर. आता गाड्या मिळणार गेल्या. 7, 8, 9 वाजता गेले लागलं बाबा लग्न. ते म्हणले आता कशाला आल्या? गेलं वराड 5 वाजता जेवलं म्हणले पहाट. असे लग्न. सुंदर पहिल्याचे लग्न. काय ती बैलगाडी, काय ते घोंगड, सुंदर अशा प्रकारचा शेतकरी वर्ग. डौल मोराच्या मानाचा, डौल मानाचा. माझ्या शेतकऱ्यासाठी एक गीत. चाळी शेतकरी महाराज बैलगाडी बसायचा. माझ्या ढोळ्या, माझ्या पावळ्या, किती आनंद. आता ते आनंद राहिला नाही. पूर्वीचा काळ सुंदर अशा प्रकारचं ते वातावरण. सुंदर ते पूर्वीचा आनंद. आता तो आनंद राहिला नाही. आणि मग इकडे रुक्मिणी मातेला सुंदर पैकी सजवलेला आहे. काही सखी मैत्रिणी तिच्या सोबत दिलेल्या आहेत. आणि कुल परंपरेनुसार भगवती मातेच्या दरबारामध्ये दर्शन घेण्याकरता रुक्मिणी माता त्या ठिकाणी आलेली आहे. थांबा थांबा थोडं. रुक्मिणी माता त्या ठिकाणी आलेली आहे आणि भगवती मातेचं दर्शन घेतलं. पार्वती मातेचं प्रणाम केला मातेला. माते, तूच मला आता तारणारी आहेस. हा शिशुपाळ मला नेण्याकरता आलेला आहे. आत्ताच्या आत्ता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तू पाठव, अशी विनवणी रुक्मिणी मातेनं केली. आणि दर्शन घेऊन बाहेर येत असताना सगळे सोबत द्वारपाळ दिलेले आहेत, सैनिक दिलेले आहेत. एवढ्यामध्ये भगवंताचा रथ तदडक 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 त्या ठिकाणी आला. आल्यानंतर पाहिल्या बरोबर रुक्मिणी मातेला मोठा आनंद झाला. ऐकलं माझं मातेनं. कृपा आहे माझ्यावर भगवंताची. माझ्या मनामध्ये जो संकल्प मी केलेला आहे तो सिद्धीस आता जाणार आहे. आनंद वाटायला लागला. भगवंतांनी सगळ्यांच्या देखत रुक्मिणी मातेला हात दिलेला आहे आणि रुक्मिणीला रथामध्ये बसवलं. हे पाहताना त्या ठिकाणी सैनिक होते की नाही, त्यांना असं वाटायला लागलं, अहो काय सुंदर जोडा आहे, काय ह्या रुक्मिणीचं सौंदर्य. आणि हिला शोभणारा नवरा जर कोणता असेल हा कृष्ण परमात्मा. रुक्मिणीने ठरवलेलं आहे.
कृष्ण नवरी हरी शिशुपाल नवरानवरी वा श्री कृष्ण नवरानवरी टाळी वाजवायला. म्हणून रुक्मिणी मातेनं सुद्धा ठरवलेलं आहे, सारखे शब्द आहेत पहा. शिशुपाळ नवरा न वरीनी, त्या न मध्ये फोड पाडायची. आता खाली आंब्याची. आणि श्रीकृष्ण नवरा नवरीनी, किती सुंदर आहे पहा. भगवंतांनी रथात बसवलं. सगळे द्वारपाल म्हणाले, काय जोडा आहे महाराज, जोडा असावा तर असा लक्ष्मी नारायणासारखा. विसरून गेले ते सगळं देहभान. भगवंताला पाहिल्याबरोबर पाहता पाहता भगवंतांनी रुक्मिणीला नेलेला आहे महाराज. रुक्मिणीला कळालं भाऊला, ताबडतोब त्यानं रथ सजवलेला आहे आणि कृष्ण परमात्म्याच्या मागे लागला. अडवलं महाराज कृष्ण भगवंताला, दुष्टा न्यायचा असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. भगवंतांनी सांगितलं आता टाइम नाही मला. ताबडतोब सुदर्शन चक्र काढलं महाराज. रुक्मिणीने हात धरा. अहो तुमचा हा कोण आहे? मेवणा आहे, मेवणा. मारू नका याला, सोडून द्या. हा माझा भाऊ आहे. त्याच्यावर दया केली, त्याला सोडून दिलं आणि थाटामाठामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी द्वारकेला घेऊन आलेले आहेत. रुक्मिणी मातेला सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं, सगळ्या ऋषीमुनींना आमंत्रण दिलं, सगळ्या गोपाळांना आमंत्रण दिलेलं आहे. 33 कोटी देवता, 88,000 ऋषीमुनी, सगळा मोठा मंडप त्या ठिकाणी विश्वकर्म्यानं बांधलेला आहे. काय त्या लग्नाचं वर्णन करून सांगावं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी आई साहेब त्या मंडपामध्ये येऊ लागलेले आहेत. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम सुस्वागतम, स्वागतम कृष्णा, स्वागतम स्वागतम, स्वागतम कृष्णा, स्वागतम स्वागतम, गोपाल कृष्ण भगवान. सर्वांनी हात वर करा. भगवंताचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समोर उभा राहा कृष्ण परमात्मा, रुक्मिणी. बघा कृष्णाच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. टाळी वाजवायला. रुक्मिणी लाजायला लागली. गौडनी सुंदर दृश्य या ठिकाणी. टाळी वाजवायला. वा वा वा. हे सगळं ज्यांनी सजवलेलं आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद. सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आता लग्नाची वेळ झालेली आहे. पाहुणे मंडळी इकडे तिकडे कोणी थांबू नका. देवबापाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला नवरीचे मामा, नवरीचा मामा फुकट नाही, 500-500 रुपये लागतात. या इकडे. हा लवकर चला उठा. त्याला उठून आणा इकडे. हा
हा तिरमुख मामा राम मामा हा चला सोयरे सोयरे हा पण घेणार आहे बाबा पैसे हा उठा, चला. हा, बरं नंतर कटू हा चला या 5 मंगलाष्टिका होणार आहेत. हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मोठा आनंद या ठिकाणी. ते बुजुर्ग माणसं या पुढे दिशा सांगा काय नाही या पुढे मलाच कळते सगळं. हा. दोन्ही मुलीच आहेत की एका गावामध्ये पोरगीन पोरग उभं केलं काय बघायला माझ्याकडे झालं लग्न. हा चांगलं आहे काही गरज नाही हा फक्त अक्षरा वाटायची हा हो बोलू नका शांत बसा. 5 मंगलाष्टिका अतिशय सुंदर या ठिकाणी गाण गंधर्व गाणार आहेत. सुंदर भगवंताचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पुन्हा आहेर दिल्याशिवाय कोणी जायचं पुरुष मंडळी सगट हा ओम श्री स्वस्ति न इंद्रो वधश्रवाः स्वस्ति न पूषा विश्वदेवाः स्वस्ति न आरिष्टनेमि स्वस्ति ने बृहस्पतिर्दधातु सुमुहूर्तमंगलम सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान स्वस्ति रूपिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा गुणासिन्या देईने विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समाधे रत्नापुत्र वडील त्यासी पुसणे सूर्याच नामकरम सावधान लक्ष्मी का बलिदान सुना आश्वासन
शेवटची मंगलाष्टक या ठिकाणी 4 मंगलाष्टका पूर्ण झालेल्या आहेत. सर्व पाहुण्यांना सूचना आहे, रुक्मिणीकडचे कृष्ण परमात्म्याकडचे सर्वांनी भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये. आरती झाल्यानंतर आता शेवटची मंगलाष्टक. या पंढरपुरात म्हणतील सगळे तरुण मंडळी नृत्य करतील. सर्वांनी उठून उभे राहायचे. चला 2च मिनिटं फक्त, 2च मिनिटं. सगळे पोरं नृत्य करायची, सगळी कमिटी. हा छोटे लेकर समोर या. गर्दा अजिबात करायचं नाही, शांतपणा. या पंढरपुरात
आठवण गोपाल श्री कृष्ण भगवान की चला आरतीचे यजमान लवकरात लवकर या मामाचा बघा काय नाही चला आरतीचे यजमान छोटीशी आरती हा जय हो जय चला ज्या माता माऊलींनी आरतीचं ताट आणलेलं आहे सुंदर अशी मधून वाट करा आणि त्या ठिकाणी दोन्ही बाजूने उभे राहायचं आहे आरतीचे यजमान समोर येतील चला लवकरात लवकर
चला लावली काय होती क्या असं म्हणाला कमी बी होते तिला लावा. मोबाईल पडते का महाराज ज्ञानेश्वर माऊली श्री मंगलाराणी भवन्तु श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है आरती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है आरती ये अमर ग्रंथ है मुक्ति पंथ है पंचम वेद निराला नव ज्योत जलाने वाला हे अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला नव ज्योत जलाने वाला हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही यही मंगल की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती शांति गीत गाए मन पुनीत पापों से मिटाने वाला हरि हरि से दिखाने वाला ये शांति गीत पावन पुनीत पापों से मिटाने वाला हरि हरि से कराने वाला ये सुख करनी ये दुख हरनी ये सुख करनी ये दुख हरनी श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती ये मधुर बोल सतगंध बोल सन्मार्ग बिगाड़ने वाला दीन बनाने वाला जिंदगी को बढ़ाने वाला जिंदगी को बनाने वाला श्री राम यही घनश्याम यही श्री राम यही घनश्याम यही प्रभु की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती हरि गोपाल कृष्ण भगवान की गौर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की नंदिकेश्वर महाराज की भारत माता की हर हर